पंढरीच्या पांडुरंगा, पंढरीच्या पांडुरंगा, येऊ आम्ही दरबारी, कराया ही आषाढीची वारी. चांगले वाईट प्रसंग हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात, परंतु त्यात मार्ग काढत नक्कीच इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करू शकतो. तर पुण्यातील किरकिटवाडी या ठिकाणी राहायला असणारे राजेंद्र शर्मा हे 62 वर्षाचे असून ते गेली अनेक वर्ष झालं रिक्षा चालवत आहेत. तर मागील 10 वर्षापासून ते वेगवेगळी गाणी तसेच भजनं लिहित आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास 700हून अधिक भजनेही लिहिली आहेत. तर याविषयीची अधिक माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. गेली 40 ते 42 वर्ष रिक्षा धंदा करतोय. माझे वडील एक उत्कृष्ट आचारी होते, जे लग्नाचे कॉन्टॅक्ट वगैरे घ्यायचे. त्यांच्यामुळं माझ्या रक्तामध्ये एक भजनाचा प्रवास सुरू झाला. त्यांनी काही भजनं लिहिलेली आहेत आणि त्यांचं एकमेव भजन माझ्याकडे पुस्तकात आहे. तर नकळत माझ्या रक्तामध्ये ते सुरू झालं. मी शेरो शायरी वगैरे करायचो तरुणपणी. आता एक 11 साडे 11 वर्ष आली मी भजनं लिहायला सुरुवात केली आहे. काही वेळेला अगदी झोपेतनं सुद्धा उठून मी काही शब्द लिहिले गेलेले आहेत. काही वेळेला सिग्नल मध्ये व्हॉइस रेकॉर्डिंग केलंय. गाण्यांच्या चालीवर मी माझे सर्व भजनं लिहिलेली आहेत. त्याच्यावर काही मोदींसाठी पण लिहिलेत, काही देशासाठी पण लिहिलेत. आईवर आहे, मैतीवर आहे, देवांची आहेत, अयोध्येचे रामावर आहेत, पांडुरंगावर एकमेव भजन आहे माझं एक, काही देवीसाठी आहे वगैरे वगैरे. मी कृष्ण वगैरे सर्वांसाठी मला जे प्रभूची कृपा झाली त्या हिशोबाने मी लिहित गेलो. मी जवळ 700 प्लस, म्हणजे टोटल असे पाहिले तर 777 आहे, पण 700च्या पुढे देवाचे जे त्याच्यात. आणि जवळजवळ 11 वर्ष लिहितोय मी आणि 3 भाषेमध्ये लिहितोय. सगळ्यात जास्त माझी हिंदी मध्ये आहे, कारण मारवाडी भाषिक असल्यामुळं आणि हिंदी मराठीवर माझी चांगली कमांड आहे. त्यामुळे हिंदी माझ्या स्वतःच्या मूळ भाषेत मारवाडी आणि मराठीमध्ये काही भजनं आहेत माझी. तर ती बऱ्यापैकी म्हणजे लोकांना आवडतात. मी ऑनलाईन ट्विटर स्पेसवर बऱ्याच वेळा असतो. मला भारताच्या बाहेरचे लोक स्पेसवर ओळखतात, म्हणजे माझे शब्द वगैरे. आणि एकदा काव्य चौपाल म्हणून एक ग्रुप होता कवी लोकांचा, त्यांच्याशी माझा संपर्क आला, तर त्यांच्यामुळे अजून माझ्या शब्दांमध्ये पॉलिश झाली. धन्यवाद. अनुभव म्हणजे एक आयुष्यात काहीतरी लोकांना चढ उतार येतो, तसं माझ्याही वेगळं वळण आलतं आयुष्यात. त्यामुळे माइंड वेगळ्या ठिकाणी वळण्यापेक्षा ते भजनाच्या ह्याच्यात लागलं गेलं माझ्या परमेश्वर कृपाने किंवा माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने म्हणलं तरी चालेल. तर त्याच्यामुळे मी सावरलो त्याच्यात. रात्री अगदी म्हणजे काय सांगायचं, मरणाला सुद्धा मी तयार होतो, असं एक प्रकार आहे त्यात. तर ते परमेश्वर कृपाने मी त्याच्यातनं सावरलो गेलो. आणि देवकृपेने मी बरीचशी भजनं, म्हणजे जिवंत भजनं म्हणतो मी की माझ्या भजनामध्ये मी देवाचं त्या वेळचं सगळं काय म्हणतात दृश्य दाखवू शकतो. आपापच म्हणजे सुस्त मला. आणि परमेश्वर कृपेने काही वेळेला 5 ते 7 मिनिटातही भजन होतो. एक भजन तर 3 वर्षानंतर झालं, एक भजन 3 महिन्यांनी झालं. काही अर्धवट पडलेली आहेत माझी अजून. बरेचसे भजन असे की अर्धवट पडलेले. मला पुढं जर ओळ नाही आवडली तर मी लिहितच नाही. बरेचसे भजनं असे अर्धवट आहे, पण पूर्ण भजनं म्हणजे टायपिंग करून मोबाईल मध्ये आहेत माझ्या. म्हणजे देश का है रखवाला मेरा मोदी चाय वाला, चलाता है अपने देश को बड़ी ढंग से, चलाता है अपने देश को बड़ी ढंग से. अब तो आंखें अपनी खोलो, जरा मन को भी टटोलो, ऐसा सेवक नहीं मिलेगा किसी देश में, ऐसा सेवक नहीं मिलेगा किसी देश में. एक भजन लिहिण्यासाठी कधी 10 मिनिटं लागतात, तर कधी कधी 3 वर्ष तर 3 महिने. ज्याप्रमाणे सुचेल त्याप्रमाणे हे लिखाण करतो. तर आयुष्यात घडलेल्या वाईट वेळेमुळेच मी खरं तर भजन लिहायला सुरुवात केली, अशा भावना देखील राजेंद्र शर्मा यांनी व्यक्त केल्या. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.